इराण आणि अमेरिका शांती चर्चा फिसकटल्यावर आता पुन्हा एकदा तणाव वाढण्याची भीती आहे। ट्रम्प पुन्हा एकदा इराणवरती हल्ले सुरू करण्याचं पाऊल उचलू शकतात असं मानलं जातंय। अमेरिका इराणवरती पुन्हा हवाई हल्ले सुरू करण्याची शक्यता आहे। ट्रम्प प्रशासन पुन्हा एकदा हल्ल्यांच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। पाम ऑइल अजिबात नाही। स्वरसम्राज्ञी आशा भोसलेंच्या पार्थिवाचं चाहत्यांकडून अंत्यदर्शन, मुंबई पोलिसांकडून मानवंदना, शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार। आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर, अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, रितेश देशमुख, संघनेते भैयाजी जोशी, मंगलप्रभात लोढांनी अंत्यदर्शन घेतलं। आशा भोसलेंना दिग्गजांची श्रद्धांजली, सोशल मीडिया, वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून आठवणी जागवल्या, संगीत क्षेत्रातलं चैतन्य हरवल्याची भावना। कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, कार आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक, 8 जणांचा जागीच मृत्यू। भोंदू खरात प्रकरणी ईडीची छापेमारी, राज्यात 11 ठिकाणी छापे, खरातच्या आर्थिक व्यवहारांचा ईडीकडून शोध। पंढरपूर ऍसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, तरुणीनं स्वतःच ऍसिड ओतून घेतलं, घरगुती कारणातून प्रकार घडल्याची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पुणे महापालिकेविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, पुनर्रचनेत नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय सोय पाहिल्याचा आरोप। महिला आरक्षण आणण्याच्या वेळेवरती सोनिया गांधींची टीका, तमिळनाडू, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई, 2024च्या लोकसभेलाच महिला आरक्षण हवं होतं, सोनिया गांधींचं मत। बिहारमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री, 14 किंवा 15 एप्रिलला शपथविधी, सूत्रांची माहिती, नितीश कुमार शेवटच्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार। उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये पगारवाढीवरून तुफान राडा, हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले, आंदोलनादरम्यान 2 वाहनांना आग लावल्याची माहिती। अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार, शांतीवार्ता फिसकटल्यानंतर ट्रम्प यांची धमकी, तर होर्मुझ इराणच्या नियंत्रणाखाली कारवाई केल्यास सडेतोड उत्तर देणार, इराणचं प्रत्युत्तर। अमेरिका इराणमधल्या चर्चेसाठी आता रशियाचा पुढाकार, पुतीन यांनी मध्यस्थाच्या भूमिकेची इच्छा व्यक्त केली, इराणच्या पेझेशकियान यांच्याशी पुतीन यांची फोनवर चर्चा। अमेरिका इराण निष्फळ चर्चा, होर्मुझच्या तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर, सेन्सेक्स निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।